नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संदर्भातील अपडेट माहिती सदर चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो. आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे भारतीय डाक विभागात म्हणजे पोस्टामध्ये 44,228 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. ही भरती 10वीवर नाही. ज्या उमेदवारांची 10वी झालेली असेल अशा उमेदवारांनी पोस्टामध्ये पोस्टमन या पदासाठी किंवा ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठी अर्ज भरू शकता. अर्ज कसा भरायचा, कोठे भरायचा या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये देणार आहोत. तोपर्यंत चला तर मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण सर्वप्रथम DIIT-NMK.in या वेबसाईटवर आलो. वेबसाईटवर आल्याच्या नंतर ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे, मराठीमध्ये आहे. यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता भारतीय डाक विभाग 44,228 जागांसाठी भरती या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सविस्तर माहिती ओपन होणार आहे. आपण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर आपला या ठिकाणी ईमेल आयडी टाका आणि सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून आपल्याला नोकरी संदर्भातील अपडेट माहिती ऑटोमॅटिक आपल्या ईमेलवर मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. पोस्ट ऑफिस DDS भरती 2024 ब्रँच पोस्ट मास्टर BPM 44,228 जागा, अशा टोटल जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक कोर्स प्रमाणपत्र. मग यामध्ये कुठल्याही संगणकाचं कोर्स प्रमाणपत्र असलं तरी चालणार आहे. यासाठी वयाची अट दिली आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे. SC ST साठी 5 वर्ष सूट राहील. OBC साठी 3 वर्ष सूट राहील. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. फीज जनरल, OBC आणि EWS यांच्यासाठी 100 रुपये असेल. SC ST आणि दिव्यांग यांच्यासाठी फीज नाही. दिव्यांग बांधवांनी देखील या पदासाठी अर्ज करता येतो. दिव्यांग बांधवांनो, जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण विविध माहिती संपूर्ण व्यवस्थित पहा आणि आपल्याला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या विविध नमुन्यात अर्ज सादर करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2024. अर्ज संपादित करण्याची तारीख आहे 6 ते 8 ऑगस्ट. अधिकृत जाहिरात, अधिकृत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि वेबसाईट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती आपल्या मित्रांना व इतर सहकारी बांधवांना शेअर करायची असेल तर खाली दिलेल्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर करू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इंडियन पोस्टामध्ये निघालेल्या भरती संदर्भात माहिती घेतली. नवनवीन अपडेट माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.